श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठीच प्राप्त करून दिलेला आहे. मनुष्याचे गुण प्रेम आणि शांतता हे सहज उपलब्ध असणारे मानवी गुण आहेत. याचा वापर नक्कीच केला गेला पाहिजे. आपल्यामध्ये शांतता घरामध्ये असते का? नाही. आपण एकमेकांशी प्रेमाने बोलतो का? नाही. याचं उत्तर ते म्हणजे आपलं मन, ते म्हणजे आपले गुण. आपले चांगले गुण कोणते, वाईट गुण कोणते हे ओळखलं पाहिजे. जर चांगल्या गुणांनी आपल्याला ओळखता येत असेल, चांगल्या गुणांची पारख जर करता येत असेल तर आयुष्य खूप सुंदर आहे. परंतु वाईट गुणांमध्ये जर आपला देह अडकला तर नक्कीच जमाना शून्याकार. प्रेम आणि शांतता. एकदा एक गुरु शिष्य डोंगराळ भागातून म्हणजे जंगलातून गावाकडे जात होते. जंगल खूप मोठं होतं. झाडी, पशुपक्षी, घनदाट जंगल आणि त्यामधून गुरु शिष्यांचा प्रवास. परंतु जंगलात अनेक हिंस्र प्राणी सुद्धा राहत होते. साधं सुद्धा नव्हतं. वाघ, सिंह, हरिण, लांडगा अनेक प्रकारची पशुपक्षी त्या घनदाट जंगलामध्ये राहत होते. जंगलातून जाताना त्यांच्या अचानक लक्षात येतं की कुणीतरी त्यांचा पाठलाग करीत आहे. शिष्य मागे वळून पाहतो तर त्याची तर बोबडीच वळते. दोघे जण होते ना, गुरु आणि शिष्य. परंतु कोणीतरी आपला पाठलाग करत आहे आणि त्या शिष्याने मागे वळून पाहिलं तर त्याची बोबडीच वळाली. तर त्यांच्या मागे एक भला मोठा वाघ होता. आता वाघ दिसला तर आपण शांत बसू? तो विचार करत होता की आपण पळून जावे का? पण त्याचा आपल्या गुरूंवर विश्वास होता. आपला विश्वास नसतो. आपण तिथून धूम ठोकली असती. परंतु त्याने विचार केला, आपल्यासोबत गुरु आहेत आणि आपल्याला इथून निघायचं सुद्धा नाही. आपल्या गुरूंवर विश्वास आहे. गुरु जे करतील तेच आपण करावे. या विचाराने तो तिथे शांत उभा राहतो. तो गुरूंना विचारतो, मागे वाघ आहे तरी सुद्धा गुरूंना विचारतो, आता आपण नक्की काय करायचं? गुरु शांत आणि प्रसन्न मुद्रेने त्याला उत्तर देतात, आपण जर आता पळालो तर त्या वाघाचा वेग आपल्यापेक्षाही जास्त आहे. मग आता पळायचं का? पळून उपयोग होणार आहे? नाही. आता बघा, आपल्याला भला मोठा साप दिसतो रस्त्यामध्ये. आता साप आपल्या इथे उडी मारून येणार आहे का? नाहीये. तो त्याच्या रस्त्यातून चाललेला आहे. परंतु आपण जर त्याला बघा रस्ता जर दिला नाही तो चवताळेल. बरोबर ना? तो त्याच्या वाटेला चाललेला आहे, आपण आपल्या वाटेने चाललेलो आहोत. मग त्याचप्रमाणे आपण त्यांच्या भागात गेलेलो आहोत, डोंगराळ भागात गेलेलो आहोत, जंगलामध्ये गेलेलो आहोत. तिथे हिंस्र प्राणी पशुपक्षी राहत आहेत. ते आपल्याकडे आलेले नाहीयेत. मग शेवटी आपण त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर त्याची शक्ती तर आपल्यापेक्षा जास्त आहे. मग आपण विरोध करून तरी काय उपयोग?
शेवटी दोघांनीही विचार केला, आपण सामोरं जाऊया. आता सामोरं जायचं म्हणजे शिष्य तर अजूनच घाबरतो. गुरु मात्र निश्चिंत असतात. ते ध्यान करण्यास सुरुवात करतात, देवाचं स्मरण करतात, परमेश्वराची भक्ती ज्याप्रमाणे नामस्मरण चालू करत असतात. आणि वाघ त्या दोघांच्या आणखी जवळ येतो. परंतु गुरु शिष्य त्या शिष्याची संपूर्णपणे दातखिळच बसते. त्याचे हातपाय थरथरू लागतात. आता करायचं काय? समोर तर एवढा मोठा प्रसंग आलेला आहे. नंतर त्याला जाग येते, तेव्हा त्याचे गुरु त्याच्या डोक्याशी ध्यान लावून बसलेले असतात. तो विचारतो, आपण दोघेही जिवंत कसे? कारण जसा वाघ जवळ येत होता तसा त्याला चक्कर येऊ लागली. तो तिथेच पडला. परंतु जिथे पडलेला होता तिथेच गुरु सुद्धा बसले होते. आणि जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्यांनी गुरुला पहिला प्रश्न विचारला, आपण दोघेही जिवंत कसे? एवढा भला मोठा प्रसंग, आणि या प्रसंगातून आपण सुटलो तरी कसे? गुरु त्याला म्हणतात, आपल्या मनात जर शांतता असेल ना, प्रेम असेल ना, तर ध्यानाच्या माध्यमातून आपण जो परिणाम वातावरणही निर्माण करू शकतो. तू वाघाला पाहून घाबरलास ना, पण मी माझ्या मनातील शांतता आणि प्रेम यांच्या माध्यमातून वाघाच्या मनात प्रसारित केले. तो जवळ पण आला, पण शेवटी त्यांनी काहीही केलं नाही. बरोबर की नाही? म्हणून विश्वास कोणावर असला पाहिजे? बोध कोणासाठी प्राप्त करून दिला? आपण जर त्यांच्या वाटेला गेलोच नाही तर ते आपल्या वाटेला येतील का? नाही ना. आपण रस्त्यातून बघा, एखादा कुत्रा असेल, मांजर असेल, शांत बसलेले आहेत तरी सुद्धा आपण त्यांची मस्ती करत असतो. काय गरज आहे? कारण ते मुके प्राणी आहेत. त्यांना त्रास देण्याचा आपल्याला अधिकार नाही. परंतु पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ ना. परंतु आपला देह शांत बसत नाही. आपला देह शांत स्वभावाने, शांत मनाने, एकाग्र चित्तेने आणि आत्मविश्वासाने उभा राहिला पाहिजे. परंतु आपला देह हा घाबरट असतो. चार चौघे मुलं, चार चौघे मित्र जेव्हा येतात तेव्हा आपण ऐटीत असतो, माझ्यासारखा कोणीही नाही. परंतु असा भला मोठा प्रसंग आला, संकट उभं राहिलं की ते चार मित्र पळून जर गेले ना, शेवटी सामना आपल्यालाच करावा लागतो. तेव्हा कोणीही मदतीला येणार नाही. मग आपण समजून घ्यायचं, आपल्या जीवनामध्ये चांगले गुण कोणते, चांगली संगत कशी असावी, याचं उत्तम उदाहरण, याचं उत्तम बोध आपल्याला समर्थाने प्राप्त करून. मनामध्ये शांतता जर असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्राप्त होईल. परंतु सर्व प्रश्नांची उत्तरं आपण तोंडपाठ केलीत, पण कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय लिहावं हे जर माहीत नसेल तर नुसतं पाठांतर करून उपयोगाचं नाही ना. त्याचा अर्थ सुद्धा कळला पाहिजे. आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहायची का, कारण शोधायचं आहे का, एका वाक्यात लिहायचं आहे, किती मार्काला आहे, हे जर आपण जाणून घेतलं, शोधलं तरच आपल्याला सापडेल ना. 1 मार्काला बघा प्रश्न आहे आणि त्याचा भलं मोठं उत्तर आपण 1.5 पान लिहून ठेवलं, काय हो? असं नाही ना. म्हणून शांतता आपल्या मनामध्ये असावी. नित्य नियमाने
परमेश्वराची भक्ती आपल्यामध्ये असावी. प्रथम त्याचं भजन, कीर्तन, भक्ती, उपासना, आपला देह त्यामध्ये असला पाहिजे. कुठलाही प्रसंग जरी आला, संकट जरी आला, तरी दूर लोटणारा तोच आहे. जय जय रघुवीर.